जनता पार्टी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जर आली तर 100% या ठिकाणी सगळ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. लोकांना काही देणं घेणं नसते तुमच्या भाऊबंदकीमध्ये किंवा काय, लोकांना ते हवं असते की अरे माझ्या प्रभागातलं काम कोण करणार आहे. मॅम, BMC इलेक्शन्स येत आहेत, काय सांगाल, तुमचं विजन काय आहे? कारण गोरेगाव ईस्ट 52 वॉर्डमध्ये तुम्ही कंटेस्ट करतायत, या वॉर्डसाठी पर्टिक्युलर विजन काय आहे तुमचं? मला भारतीय जनता पार्टी आमच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे नगरसेवक होण्याची, लोकांची सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि विजन म्हणजे असं की आमच्या इकडच्या प्रत्येक नागरिकांना आरोग्याची सुविधा व्यवस्थित मिळावी. त्याचप्रमाणे आत्ता जे आमचं विजन आहे की रस्ते, काँक्रिटीकरण, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मुलांसाठी एक अभ्यासिका वगैरे आणि आमच्या स्पेशल चाइल्डसाठी सुद्धा एक केअर सेंटर वगैरे, हे अशा गोष्टी आहेत त्या मला माझ्या प्रभागात करायच्या आहेत. वॉटर गेटर मीटर तर करतोच आहेत, पण या व्यतिरिक्त ही कामं या पुढच्या ह्याला मी करणार आहेत. यावेळेला मी म्हणजे या 5 वर्षात ज्यावेळेला खरंच कोविडमध्ये लोकांना गरज होती, त्यावेळेला मी अशा इमारतीमध्ये जिथे दारुड्याचा अड्डा होता, जिथे गैरकृत्य चालत होतं, प्रॉस्टिट्यूशन रॅकेट पण, येस, त्या ठिकाणी मी कोविडच्या ह्याला वॅक्सिन सेंटर सुरू केलं त्या कठीण ह्याच्यात. आणि प्रभागामध्ये पहिलं वॅक्सिन सेंटर जर सुरू झालं असेल तर ते माझ्या इकडे गोकुळधाममध्ये, आणि माझ्या प्रभागातल्या सगळ्याच नागरिकांनी आणि आजूबाजूच्या भागातल्या नागरिकांनी या ठिकाणी येऊन वॅक्सिन घेतलं. तसंच मग सिवर लाईन असू दे, या ठिकाणी सिवर लाईन नव्हती, कनेक्शनच नव्हतं, ते आपण सिवर लाईन प्रत्येक रोडवरती, मोहन गोखले रोड, साई मार्ग, कृष्णवाटिका मार्ग, या सगळ्याच ठिकाणी आपण सिवर लाईनचं काम केलेलं आहे. आणि आताच या पुढच्या ह्याच्यातच ते सगळ्याच बिल्डिंगचं कनेक्शनसुद्धा होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची जी रोजचं जे त्यांचं जे महिन्यातनं BMCची गाडी बोलवायची, मग ते साफ करायचं, हा जो त्रास आहे तो कायमचा निघून जाणार आहे. आणि ह्याचा मला आनंद होतो आणि समाधानही मी व्यक्त करते की या ठिकाणी त्यांची जी जागा होती सिवर टँकची, सेफ्टी टँकची, ती त्यांना मोकळी करून मिळणार आहे. ती लोक ते वापरू शकतात. तर ह्याचं खूप समाधान आहे की या ठिकाणी मी अशी कामं करू शकली आणि पुढे अजूनही लोकांच्या ह्याच्यासाठी मी ती कामं करणार. या एरियामध्ये खूप इन्फ्रा प्रोजेक्ट्स येत आहेत, मेट्रोचा प्रोजेक्ट झाला, ट्रॅफिक कंजेशन खूप वाढते, ट्रॅफिकची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही काय उपाय करणार? आपल्याकडे तुम्ही जर बघितलं असेल तर इकडे मेट्रोची सुविधासुद्धा झालेली आहे. आणि ट्रॅफिकचं म्हणा तर म्हणून तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये जर आली तर 100% या ठिकाणी सगळ्याच गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. आता जी वाहतुकीची कोंडी आहे हे कसलंही प्लॅनिंग आणि काही नसल्यामुळे इतकी वर्ष त्याच्यामुळे आहे, तर त्यांना माझ्या प्रभागात पार्किंगची व्यवस्था मी त्यांना करून देणार आहे. ते एक माझं विजन आहे. आणि जिथे जिथे सिग्नल नाही आहेत, जिथे जिथे हायमास्ट असू दे, सिग्नलचे हे असू दे, तर त्या ठिकाणी मी जे आधीच दिलेलं आहे ते पुढे त्याची कारवाई नक्कीच म्हणजे त्याचा फॉलोअप घेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. एका साईडला ठाकरे बंधू आहेत, दुसऱ्या साईडला भाजप आहे, तर हे चॅलेंज आहे का भाजपसाठी? नाही, भाजपसाठी हे काही चॅलेंज नाही आहे, कारण भाजप हे नक्कीच विकासच करतो आहे आणि लोकांना विकास हवा आहे, लोकांना कामं हवी आहेत. लोकांना काही देणं घेणं नसते तुमच्या भाऊबंदकीमध्ये किंवा काय, लोकांना ते हवं असते की अरे माझ्या प्रभागातलं काम कोण करणार आहे, माझ्या इकडचा विकास कोण करणार आहे, माझ्या मुलांच्या पुढच्या भविष्यासाठी कोण काम करणार आहे, हे लोकांना महत्त्वाचं असते. हे मला असं वाटत नाही की लोक, आता तुम्ही जर बघितलं असेल की भारतीय जनता पार्टी हा आपला राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो आम्ही 2017पासून निवडून आल्यानंतर आमच्याकडे कधीही गॅप झाला नाही आहे. भले आम्ही 2022मध्ये आम्ही या ठिकाणी आमचं नगरसेवकाचं ऑफिशियली गेलं असलं तरीसुद्धा आम्ही इतकी वर्ष काम करतो आहे, लोकांमध्ये राहतो आहे. त्याच्यामुळे असं कुठेही नाही, लोकांना विकास हवा आहे, लोकांना कामं हवी आहेत. त्याच्यामुळे कोण कुठे गेलं, कोण कुठे एकत्र आलं,
ह्याचं लोकांना काही फरक पडत नाही आहे. आरे कॉलनीमध्ये आदिवासी पाडे पण आहेत, त्यांचा देखील एक प्रश्न आहे, एन्क्रोचमेंटचा एक प्रश्न आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जंगल जे आहे ते वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं विजन काय असेल? आरे कॉलनी हे नक्कीच हा मुंबईचं हृदय आहे आणि या ठिकाणी जंगलसुद्धा वाचलं पाहिजे आणि आमचा तो पूर्ण प्रयत्न असतो. या ठिकाणी आदिवासी पाड्यांमध्ये पाणी पोचत नव्हतं, त्या ठिकाणी मी बोरिंगची व्यवस्था केली. अनेक असे काम आहेत ज्या ठिकाणी आपल्याला पायवाट व्यवस्थित नव्हती, ती पायवाट आम्ही करून दिली. जिथे ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट्स नसतात त्या ठिकाणी आम्ही सोलर लाईट हे करून दिलं. तर आम्ही ही कामं जंगल वाचवून आणि लोकांच्या सोयी या सगळं बघून आम्ही एकत्र ह्या ठिकाणी काम करतो.